सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे संपूर्ण देशातील शिक्षकांना 2 वर्षाच्या कालावधीत टीईटी सक्ती करण्यात आल्याने शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आले अशी स्थिती निर्माण झाली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देशाच्या विविध राज्यातील खासदारांनी कायदा दुरुस्तीची मागणी लावून धरली। हेच प्रश्न घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने सोलापूरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला। हम सब एक है शिक्षण एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत सोलापूर येथील 4 हुतात्मा चौकातून भव्य मोर्चा निघाला। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी शाळा बंद ठेवून हा मोर्चा काढला। 15 मार्च 2024च्या नवीन संच मान्यता निकषांमुळे अनेक शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे। संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे। या असंतोषाला वाट करून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। 1 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अनेक पद्धतीने संघटनांकडून राज्य शासनाला साकडे घालण्यात आले। देशातील अनेक राज्य सरकारने याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केल्या, तर काही राज्यांनी केंद्र शासनाकडे शिक्षकांच्या संरक्षणार्थ अनुकूल प्रस्ताव सादर केले। मात्र महाराष्ट्र शासनाने याबाबत दुर्लक्ष केले। केंद्र शासनाने आरटीई कलम 23 मध्ये तसेच एनसीटीई अधिसूचनेत दुरुस्ती करावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते। या आंदोलनात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षण क्षेत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या 36 संघटना सहभागी झाल्या आहेत। या मोर्चाद्वारे टीईटी अनिवार्यमुळे थांबलेली पदोन्नती प्रक्रिया सुरू करावी, मूळची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, मुख्यालयी वास्तव्याची अट शिथिल करावी, सर्व विषय शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करावी, अशैक्षणिक कामे व अनठ्ठाई उपक्रम बंद करावेत, नगरपालिका मनपा शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक गठीत करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी झालेल्या मोर्चाला शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, सुभाष माने, मुख्याध्यापक महामंडळाचे तानाजी माने, प्राथमिक शिक्षक संघटनाचे सुरेश पवार, अनिरुद्ध पवार, रामराव शिंदे, नवनाथ गेंड, डॉक्टर बापूसाहेब अडसूळ, सचिन झाडबुके, मच्छिंद्र मोरे, कृष्णा हिरेमठ, शामराव जवंजाळ आदींची यावेळी उपस्थिती होती।